राहुरी तालुक्यातील घरकुल मंजूर झालेल्या जवळपास 250 लाभार्थ्यांना तांत्रिक गडबडीचा बळी ठरवून त्यांच्या घरकुल योजनेतून मिळणाऱ्या घराचा आशा मावळल्याने निदर्शनास आले आहे। सन 2024-2025 या वर्षामध्ये राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये पात्र लाभार्थ्यांना 5738 घरकुल शासनाच्या यंत्रणेकडून मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यापैकी 250 लाभार्थ्यांना यांनी जॉब कार्ड काढले नसल्यामुळे त्यांच्या सर्वेक्षणात इतर नागरिकांचे जॉब कार्ड वापरून सर्वे केल्यामुळे त्यांचे रजिस्ट्रेशन होऊ शकले नाही। त्यामुळे घरकुल मंजूर असूनही त्यांचा लाभ संबंधित गरीब लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे। ग्रामपंचायत स्तरावर ज्या ग्रामसेवक व सर्वे करणारे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत त्यांच्या चुकीच्या सर्वेक्षणाचा फटका 250 मंजूर लाभार्थी यांना सहन करावा लागत आहे। पंतप्रधान घरकुल योजनेतून तब्बल 9000 नागरिकांचे सर्वेक्षण झाले असून त्यापैकी 5738 घरकुले मंजूर करण्यात आलेली असून 1631 लाभार्थी हे कागदपत्र अभावी अपात्र ठरविण्यात आले आहेत व 1381 लाभार्थी हे अजूनही वेटिंगला आहेत। परंतु ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर आहेत त्यांच्याकडे जॉब कार्ड नसल्यामुळे त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे। त्या नागरिकांनी गेली 7 ते 8 वर्षापासून घरकुलाची प्रतीक्षा केली। घरकुल मंजूर होऊनही त्यांना जॉब कार्डची माहिती न देऊन घरकुल योजना या लाभापासून वंचित ठेवले। या बेजबाबदार ग्रामपंचायत सर्वे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही मागणी लाभार्थी यांनी केली आहे। DRD जिल्हा परिषद गट विकास अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी राहुरी तालुक्यातील घरकुल योजनेचा लाभ नागरिकांना मिळू नये यासाठी कागदपत्रामध्ये हेराफेरी केली असून त्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी। तसेच या 250 पात्र लाभार्थ्यांना त्यांचे घरकुल प्रकरणे मंजूर असल्यामुळे त्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी केली आहे। तांत्रिकदृष्ट्या घरकुल मंजूर असताना अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी लवकर आम्हाला घरकुल मिळावं अशी मागणी देखील केली आहे। राहुरी तालुक्याचे प्रतिनिधी याबाबत काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने। मी खडमे बुद्रुकचा एक रहिवासी नागरिक आहे। माझ्या वडिलाचं घरकुलमध्ये यादीमध्ये नाव आलं होतं। यादीवर पण तिने काय केलं, जॉब कार्डचं डुप्लिकेट जॉब कार्ड कोणाला तरी तिने वापरायचे आणि असं माझ्या वडिलाचं प्रकरणात खडमे बुद्रुकमध्ये झालं तर जॉब कार्ड दुसऱ्याने वापरलं। घरकुल त्याच्या तांत्रिक बिघडीमुळे काहीतरी ते झालं नाही, पण असं राहुरी तालुक्यामधून 200 घरकुल असे लाभदार त्यांचा हा प्रॉब्लेम आहे जॉब कार्डचा। आमदार साहेबांनी याच्यात लक्ष घालावं। एवढे 200 लाभदार्थी आहेत, यांच्यावर अन्याय झालेला आहे, याच्यावर कुठं यांना न्याय मिळून द्यावा साहेब। म्हणे चौकशी करतो म्हणे, चौकशी मी करतो म्हणे, नोटीस काढतो सगळ्याला ग्रामसेवकांना नोटीस काढतो। कर्मचारी जे कर्मचारीच्या सर्वेला दोषी होते त्यांना बी त्याच्यात नोटीस काढायला लागली। जॉब कार्डच्या बाबतीत 200-250 लाभार्थींचे जॉब कार्डमुळे रजिस्ट्रेशन सिस्टीमला होत नाही, तर ते नावं आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवलेली आहेत। वरिष्ठ कार्यालयाकडून त्याची दुरुस्ती होऊन आल्यानंतर त्या 200-250 लाभार्थींना त्यांना लाभ दिला जाईल। जर त्या हे पंतप्रधान आवास योजनेमधले जे लाभार्थी आहेत 200-250 त्यांना स्पेशल जर SC असेल तर रमाईमध्ये, ST असेल तर शबरीमध्ये, NT असेल तर पुण्यश्लोक पहिलाबाई होळकर आणि OBC असेल तर मोदी आवास तिकडे सुद्धा लाभ घेता येईल। ज्यावेळेस सर्वे झालेला आहे तो सर्वे ज्यांनी केलेला आहे संबंधित सर्वे करणारा आणि ग्रामसेवक त्यांना आम्ही आजच नोटीस काढतो। पंतप्रधान आवास योजनेमध्ये 9000 लाभार्थींचा सर्वे करण्यात आलेला आहे। त्यापैकी 5738 लाभार्थींना मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये पेपर जे काही अपात्र 1631 लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत। मी आपल्या चॅनलद्वारे आव्हान असे करू इच्छितो, ज्यांचे नाव पंतप्रधान आवास योजनेमध्ये घरकुलासाठी आहेत त्यांनी जॉब कार्ड काढलेले नसतील तर जॉब कार्ड काढून घ्यावे। जॉब कार्ड काढण्यासाठी संबंधित ग्रामसेवक यांची भेट घेऊन ग्रामपंचायतीमध्ये जॉब कार्ड काढले जाते। हे जे 200 ते 250 लाभार्थी जॉब कार्डमुळे सिस्टीममध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही यांच्यासाठी हे जर
याच्यामध्ये काही SC असतील तर त्यांना रमाई आवासमध्ये इकडे त्यांना लाभ घेता येईल. त्याच्यामधले काही ST असतील तर त्यांना शेबरी आवासमध्ये लाभ घेता येईल. 200-250 मधले जर काही NT असतील तर त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या योजनेमध्ये लाभ घेता येईल. त्याच्यामध्ये काही OBC असतील तर त्यांना मोदी आवास योजनेमध्ये आपण इकडे योजनेचा आपण त्यांना लाभ देऊ शकतो. आता त्यावेळेस त्यांनी जो काही सर्वे झालेला आहे, ज्यांनी कोणी सर्वे केला असेल तर त्यांना आम्ही आता नोटीस काढणार आहे. त्याचं उत्तर आल्यानंतर तुम्हाला कळू. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.